सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती बघता बघता फिजिकल चालू झालं. बघता बघता फिजिकलचे काही घटक पण संपले, दुसरे घटक सुरू झाले. काही जिल्ह्यांचे संपूर्ण पोलीस भरती सुद्धा संपत आलेले आहे. फिजिकलच्या बाबतीत बोलतोय आणि गेले आठवडाभरापर्यंत सांगत होतो की लेखी परीक्षा ही काही दिवस न राहता लवकर लेखी परीक्षा होणार आहे. आणि काल एक परिपत्रक पडलेलं आहे. त्या परिपत्रकातली इन्फॉर्मेशन जी आहे ती जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला 100% कळेल की सर जे सांगत होते की लेखीला कमी वेळ भेटणार. कमीत कमी तुमचं ज्यावेळी घटक पूर्ण होईल त्या दिवसानंतर 15 ते 20 दिवसाच्या अवधीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. आणि मग त्याच पद्धतीनं पहिलं परिपत्रक आले आणि मग मुलांचे प्रश्न आले की सर मग मुंबईचं पण तसं होणार का, पुण्याचं असं होणार का, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, अशा पद्धतीनं ठाणे वगैरे. तर ह्या सुद्धा जिल्ह्यातील घटकांचं सुद्धा फिजिकल झाल्यानंतर सेम अशाच पद्धतीनं लेखी परीक्षा होईल का, किंवा लेखी परीक्षा ही सर्व जिल्ह्यांची एकत्रित होईल का, हा एक विषय काल सकाळीच बोललेलो होतो. सो अतिशय महत्वाचा विषय म्हणजे परिपत्रक विश्लेषण आता करणार होता. त्या परिपत्रका विश्लेषणासोबत तुम्हाला इतर सुद्धा मुद्दे पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे. सो सुरुवातीला एक विनंती करतो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं हे जे परिपत्रक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो. तिथे जाऊन तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत पहिला आपण परिपत्रक विश्लेषण बघूयात की काय दिले त्यांनी, कशा पद्धतीने दिले आणि मग बाकीचं डिटेल्स बघूयात. तर बघा, मुंबई दिनांक 25/2/2026 हे परिपत्रक आहे. सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत. हे एका घटकाबद्दल आहे, बाकीच्या सगळ्या घटकांचा काही संबंध नाही याच्यामध्ये. अशाच पद्धतीनं बाकीच्या जे काही उर्वरित घटक आहेत त्यांचं सुद्धा फिजिकल झाल्यानंतर सेम अशा पद्धतीचे परिपत्रक येतील आणि काही दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला जे काही फिजिकल आहे ते संपल्यानंतर लेखी परीक्षेच्या बाबत असेच परिपत्रक येतील. दुसरी गोष्ट खूप महत्वाची जी या परिपत्रकामध्ये सांगितले ती सगळी कंटिन्यू तुमच्यापर्यंत ॲज इट इज पोस्ट करतोय. पण लक्षात ठेवा की हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक याच्या आधी सांगतोय की जे काही घटक असतील त्या घटकामधील शाळा कॉलेज निवडायचे असतील, तिथले किती वर्गसंख्या आहे, कॅमेऱ्यांची कशी कंडिशन आहे, किंवा स्टाफ जे असतील ऑफिसर स्टाफ त्यांच्यासाठी काय तिथे सुविधा आहेत, वॉशरूम्स असतील किंवा जे काय असेल ते सगळ्या पद्धतीनं इथं अरेंजमेंट आहेत का याचा सगळा विचार करून हे परिपत्रक काढलेलं असतं. सो त्यांना सुद्धा ही प्रत दिलेली असते आणि त्याच पद्धतीने इतर लोकांना जे काही परीक्षा घेणारे संबंधित घटक असतील त्यांना सुद्धा हे परिपत्रक दिलेलं असतं, लक्षात ठेवायचं. तर उपरोक्त विषयानुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे ज्या घटकातील जे काही शारीरिक फिजिकल टेस्ट आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत अशा घटकांसाठीच हे परिपत्रक आहे. अजून सुद्धा ज्या घटकांचं फिजिकल चालू आहे त्यांच्यासाठी हे नसणाऱ्या लक्षात ठेवायचं. अजूनही सांगतोय की ज्या घटकातील ज्या जिल्ह्यातील जे घटक पूर्ण झालेले आहेत फिजिकल त्याच्यासाठी हे परिपत्रक आहे. हे सरसकट सगळ्यांना नाही आहे, लक्षात ठेवायचं. ओके, परत सांगतोय की उपरोक्त विषयानुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक 14/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. म्हणजे 14/3 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. 14 म्हणजे जवळजवळ 16 दिवस फक्त राहिलेले तुमच्याकडे. 16 ते 17 दिवस तुमच्याकडे राहिले, लक्षात ठेवा. सो ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की तुमचं फिजिकल झालं की तुमच्या पद्धतीनं जे काही संबंधित जिल्ह्याचे सिनियर अधिकारी किंवा ज्याच्या अंडरमध्ये किंवा ज्याला अधिकार दिलेत त्यांच्या अंडरमध्ये हे सगळ्या प्रोसेस जे आहेत लेखीच्या त्या होणार, लक्षात ठेवा. त्यातलं पाऊल एक पुढे पडलेलं आहे, लक्षात ठेवा. सो हे जे काही 14/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहेत. प्रस्तावित याचा अर्थ असा आहे की प्रस्ताव फक्त आहे की त्याला 30 डेट येईल असं सांगता येत नाही. पुढे 7 दिवस पुस्तक सुद्धा होऊ शकते, 20 तारखेच्या आसपास सुद्धा जाऊ शकते. बेसिक करून जास्त करून शनिवार रविवार हा पकडूनच एक्झाम जास्तीत जास्त घेतल्या जातात. सो अशा पद्धतीनं 14 तारखेनंतरचा सुद्धा एक शनिवार रविवार पकडून सुद्धा एक्झाम होऊ शकतात, लक्षात ठेवायचं. हे एक अंदाजित तारीख आहे की एक टेंटेटिव्ह टाइम टेबल समजा. सो अशा पद्धतीनं त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षा एखादा या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅटमध्ये तयार करून या कार्यालयास व महाआयटी विभागास दिनांक 28/2/2026 पर्यंत सादर करावी ही विनंती त्यांनी केलेली आहे. म्हणजे बघा, जे काही हे असतात सामाजिक समांतर आरक्षणानुसार आणि कम्प्युटर आरक्षण वगैरे जे काय असतील त्याच्यानुसार प्रत्येक जागेबागे एखादा प्रमाणात जे काही मुलामुलींची निवड असेल ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये PDF तयार करून एक डिपार्टमेंटला आणि एक महाआयटी जे काही विभाग आहे ज्याच्या अंडरमध्ये तुम्ही फॉर्म वगैरे भरलेला होता किंवा तुम्हाला हॉल तिकीट आलेलं होतं, जनरेट झालेलं होतं, त्या विभागाला सुद्धा याची एक PDF पाठवायला सांगितलेलं आहे दिनांक 28 तारखेच्या आतमध्ये. आणि त्यानंतर मग शाळा कॉलेजेसची निवड करून ही लेखी परीक्षा पुढे कंटिन्यू होणार आहे, लक्षात ठेवायचं.
सो 28 तारखेनंतर पुढचे काही परिपत्रक आहेत ते येऊन राहतील, पण त्यांनी 14 तारीख ही अंदाजे दिलेली आहे. त्याच पद्धतीनं एक 7 दिवस ती पुढे जाऊ शकते आणि 20 तारखेच्या आसपास सुद्धा याची लेखी परीक्षा होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. तर बघा परत काय दिले ह्या परिपत्रकामध्ये, घटकाचे नाव दिले, लेखी परीक्षा पात्र उमेदवार एखादा प्रमाणात एक्सेल फॉर्मॅटमध्ये, टोकन क्रमांक असेल, आवेदन क्रमांक असेल, उमेदवाराचे नाव असेल, पदनाम असेल, परीक्षा केंद्राचे नाव असेल आणि संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता असेल. अशा पद्धतीनं 8 महत्वाचे कॉलम त्यांनी दिलेले आहेत. आणि प्रवीण कुमार पडवळ सर जे आहेत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाखाली हा परिपत्रक आऊट झालं, लक्षात ठेवायचं. आता ही प्रत कुणाकुणाला दिली बघा, तर पोलीस आयुक्त सोलापूर शहर, छत्रपती संभाजी नगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर ह्या सगळ्यांना हे जे काय परिपत्रक आहेत ते दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं. थोडक्यात बघायला गेलं तर सगळे जिल्हे आणि सगळ्या घटकांसाठी हे जे परिपत्रक आहे ते पोच झालं, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं आता ही लेखी परीक्षेची तारीख एकच सांगतोय की ही फिक्स तारीख आहे का, तर नाही आहे, प्रस्तावित तारीख आहे. याच्या पुढे सुद्धा जाऊ शकते सुद्धा लेखी परीक्षा, लक्षात ठेवायचं. जोपर्यंत शाळा कॉलेज निवडत नाहीत आणि परिमंडळानुसार हे सगळं निवड होते आणि त्यानंतर तिथं बैठक होऊन बैठकीनंतर मग बाकी सगळ्या गोष्टींना परमिशन भेटते. सो अशा पद्धतीनं एकंदरीत जे छोटे छोटे जिल्हे आहेत, याच्या आधी पण सांगितलं होतं तेच झाले आज, की जे लहान जिल्हे आहेत ज्याचे फिजिकल लवकर होते त्यांची लेखी परीक्षा लवकर होणार, असं किती तर व्हिडिओमध्ये बोललेलं होतं आणि आज तेच झालंय. आता राहिला विषय जे काय 7 ते 8 घटक आहेत जे खूप मोठे आहेत, जिथं अर्जांची संख्या जास्त आहे, त्याच पद्धतीनं भरतीमध्ये जे काही जागा असतील त्याची सुद्धा संख्या जास्त आहे, त्यांचं फिजिकल अजूनही चालू आहे. सो ज्यावेळी ते होतील त्यानंतर त्याची लेखी परीक्षा होईल आणि जसं सरांनी सांगितलं होतं, जसं मी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं ही पुढची प्रोसेस होणार आहे, लक्षात ठेवायचं. सो तुम्ही जर विचार करा की पाठीमागून आपल्याला सिरियस घेतला असेल तर 100% येणार ह्या 16 दिवसांमध्ये तुम्ही या वर्दीवरती येऊ शकता, लक्षात ठेवायचं. या 16 दिवस हे काही जास्त नाही आहेत, असे जातील, लक्षात ठेवा. सो अजूनही सिरियस नसाल तर आत्ताच्या आत्ता लवकर जे काही सोर्स असतील ते सगळं रिडिंगला चालू करा. इकडं तिकडं बघून बसू नका. आता 100 मीटर परत होईल का, या होईल का, त्या होईल का. मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये पहिला ही 100 मीटर परत होणार नाही. फक्त चंद्रपूरमध्ये झालेलं होतं कारण की अर्जांची संख्या कमी होती, जागा कमी होती आणि लगेच ते 1-2 दिवसांमध्ये पूर्ण केलेलं होतं. त्याचा सुद्धा अधिकार तिथल्या सिनियर जे होते त्यांनाच दिलेला होता. सेम महाराष्ट्रामध्ये होणार नाही म्हणून सांगितलेलं होतं मी स्वतः. 60% पोलीस भरती पूर्ण झालेली होती आणि हे सगळं पूर्ण जर परत घ्यायचं असेल तर किती खर्च येईल, कशा पद्धतीने होईल, याच्याकडे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारनं आणि गृह विभागानं सुद्धा दुर्लक्ष केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने झालं. आणि 28 तारखेचं परिपत्रक सुद्धा आता आलेलं आहे. सो सरकार हे आडमुठ आहे, लक्षात ठेवा. इकडे पोरांचं मार्कांशी त्याचं देणं घेणं नाही काय, लक्षात ठेवा. कारण तुम्ही स्कोर जर बघितला तर जेमतेम 41-43 ह्याच्या पुढे जास्त स्कोरच नाहीये. ह्याच्या आधी स्कोर जर बघितला 45+, 48+, 50पैकी 50 खूप मुलं असायची. 100 मीटर बद्दल चिप मधला घोटाळा असेल किंवा जे काय असेल ते सगळं पूर्णपणे बाहेर पडून सुद्धा त्याच्यावरती आवाज उठवून सुद्धा कोणीही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही, दुर्लक्षच करून टाकलं, लक्षात ठेवायचं. ही वस्तुस्थिती आहे ह्या पोलीस भरतीची. आता तिसरा विद्यार्थी आपला परवा दगावलेला होता. सो विचार करा की किती सिरियस झालेला आहे. काल सुद्धा ग्राउंड जे काय आहे मुलींचं, ते ग्राउंड कारागृहाचं जवळजवळ 3-4 तास थांबवलं होतं कारण की मुली चक्करून जास्त खूप पडत होते आणि नंतर इव्हिनिंगला 4-3 वाजता 5 वाजता ग्राउंड संपलं. जर काही 9ला मुली येऊन झालेल्या होत्या. एवढी मोठी तफावत तिथं आढळलेली होती, लक्षात ठेवायचं. आणि त्यातनं सुद्धा मुलींचं स्कोर 43-45 होते, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जरासं नियोजनपूर्वक जरा लवकर भरती फिजिकल पूर्ण केलं असतं थंडीच्या दिवसामध्ये तर त्याचा फायदा मुलांच्या स्कोरमध्ये झाला असता आणि जे दगावलीत मुलं ती दगावली नसते ती सुद्धा एका आईबाबाचं सुद्धा बचडं होतं. काय असेल ते असेल पण खूप मोठं नुकसान त्या घराला सोसायला लागलं, लक्षात ठेवायचं. आणि सरकार कोणत्याही पद्धतीनं त्या मुलींना मदत करत नाही, लक्षात ठेवा. कारण फॉर्म भरत असताना पूर्ण नियोजनबद्ध फॉर्म भरून घेतलेला असतो की शारीरिक क्षमता चाचणी वेळी तुम्हाला जर काही दगावला, काय इंजुरी झाली तर पूर्णपणे जबाबदारी स्वतःची असेल. आपण येस म्हणतोय आणि फॉर्म सबमिट करतोय आणि त्याच वेळी आपण अडकतोय. सो अशा पद्धतीनं सरकार खूप हुशार असतात, नियमावली अशा पद्धतीनं करतात की कशाही पद्धतीनं आपल्या स्वतःवरती कोणतंही गालबोट लागायला नको, मग तिथं उमेदवाराचं काही नुकसान होऊ दे आणि कसंही होऊ दे. त्याच पद्धतीनं अपील एवढ्या झाल्या तर कुठल्याही अपिलाला कुठल्याही सिनियर अधिकाऱ्यांनी एक रिस्पेक्टफुल उत्तर दिलेलं नाहीये, लक्षात ठेवा. कॅमेऱ्यामध्ये एवढं टायमिंग येतंय आणि जे काय टायमर आहे चिपमधला त्या सेन्सरमध्ये किती टायमिंग येते याचा सुद्धा फरक आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितलं होता. 45-45, 46+ स्कोर आपल्याही पोरांचा आहे, महाराष्ट्रातल्या मुलांमुलींचा आहे. पण बाकीचे जे काही मुलं मागं पडली डिप्रेशनमध्ये त्यांचं स्कोर 32, 34, 36 असं दिसून आलेलं आहे. सो एकंदरीत बघायला गेलं
तर जसं पाठीमागे मी सांगितलं होतं त्या पद्धतीने जे मोठे जिल्हे त्यांची लेखी परीक्षा पुढे जाईल आणि जे लहान जिल्हे त्यांची लेखी परीक्षा लवकर होईल त्याचंच एक परिपत्रक आलेलं आहे आणि हे पुढच्या 20 दिवसांमध्ये सुद्धा पेपर होऊन जातील. आणि लक्षात ठेवा, काय पण करून ह्यावेळी वर्दी मिळवायची आहे. काय पण करून 2026 हे वर्दीचं वर्ष मी सुरुवातीच्या भरतीला सांगितलं होतं. भरती पडायच्या अगोदर की एकच काम करा, 2026चं वर्ष हे वर्दीचं वर्ष असणार आहे. त्यासाठी काहीही करायला लागलं तर आपल्याला करायला पाहिजे, लक्षात ठेवा. सो लेखीला मार्क भरपूर घेता येतात. जे आता 45 आहेत, 43 आहेत, 40 आहेत त्यांना इझिली जे अभ्यासातून कट ऑफच्या काटावरती बसलेले आहेत ती मुलं सुद्धा या टॉपच्या पोरांना मागं टाकतात. एवढी मोठी ताकद त्या पोरांमध्ये असते, लक्षात ठेवा. सो जे मार्क चांगले घेतलेत अशा सर्व मुलामुलींसाठी अतिशय महत्वाचं, तुम्ही जर कट ऑफ जर बघितला 1-2 घटकांचा पाठीमागचा तर 26, 28, 30, 32, 34 अशा पद्धतीने कट ऑफ लागलाय. सो पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती ही कट ऑफच्या बाबतीत अशा पद्धतीने असणार आहे. पण तुम्हाला यावेळी अभ्यास करावा लागेल कारण लेखीमध्ये कोणत्याही पद्धतीने असं काही नसणार आहे. लेखीला मॅक्झिमम मार्क होणार म्हणजे होणार, लक्षात ठेवा. जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये असाल, जर फिजिकलचा स्कोर हा 30+ असेल, 32, 34, 36, 38, 40+ असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक पीडीएफ बॅच आपण घेऊन आलेलो आहोत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 15,000+ प्रश्नसंच आहेत आणि जवळजवळ 2,100 पानांची ही पीडीएफ आहे. 2,100 पानांची पीडीएफ. ह्याच्यामध्ये 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलंय. सोबत तुम्हाला सगळ्याच्या सगळे घटकासाठी मार्गदर्शन केले, जसे की पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल आणि बॅट्समन असेल. सगळ्याच्या सगळ्या पोलीस भरतीचं घटक जे आहेत त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत आपण सगळेचे सगळे विषय सुद्धा याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल. हे 3 विषय गेम चेंजर आहेत कारण की ह्याच्यामध्ये जवळजवळ 72 ते 75% प्रश्न या 3 विषयामधले लक्षात ठेवायचं. सो मॅथ्स, रिझनिंग आणि गणित अशा पद्धतीने हे तिन्ही जे विषय आहेत, मराठी व्याकरण, मॅथ्स आणि रिझनिंग, त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचं जीके जीएस, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याचप्रमाणे पाठीमागचे सगळे प्रश्नपत्रिका सोडवून दिलेले आहेत. सोबत सरावासाठी सुद्धा प्रश्न दिलेले आहेत, अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आणि 1984 पासून ते आता 2022-23 पर्यंतच्या पोलीस भरतीतले अतिशय महत्वाचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रत्येक जिल्ह्यातले क्वेश्चन अतिसंभाव्य जे आहेत ते तुमच्यापर्यंत आपण पोच केलेले आहेत. सो अतिशय महत्वाची महाराष्ट्रातील एक गाजलेली पीडीएफ तुमच्यासोबत आपण घेऊन आलो. शेवटच्या ह्या 16-20 दिवसांमध्ये जरी केला तर 100% लक्षात ठेवायचं 70-80+ प्रश्न ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला पेपरला दिसून येतील. सो ज्याला ज्याला गेम चेंजर व्हायचा, ज्याला ज्याला इतिहास करायचा, ज्याला ज्याला या वर्दीमध्ये यायचं आहे त्याला लक्षात ठेवायचं, आताच विचार करायचा आहे. तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे. 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे. एकंदरीत 15,000+ प्रश्नसंच असलेली पीडीएफ प्लस 99 रुपयाचा डायट प्लॅन पीडीएफ 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज मिळते ऑफरमध्ये 399 रुपयाला. 399 रुपयाला तुम्ही 32 जरी घेतला तर सुद्धा तुम्ही 100% वर्दीमध्ये येऊ शकता, लक्षात ठेवायचं. कारण लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे, समजलं. सुजीची पीडीएफ आहे ती 399 रुपयाची. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्हाला या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करा. 2 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला घर बसल्या पीडीएफ भेटणार आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.